नमस्कार, मी हर्षा रोडकर। कृषी क्षेत्रातील घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। सुरुवात करूया शेती मित्र 20 ला। पीक विमा योजनेचा हप्ता येत्या 31 जुलैपर्यंत भरण्याची मुदत दिली होती। ती अपुरी असून लाखो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत असल्याने पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभेतील सदस्यांनी केली आहे। फळे आणि भाजीपाला नियमन मुक्तीनंतर कांदा लिलावासाठी गोणीची सक्ती करून शेतकऱ्यांना वेठीला धरण्याच्या कृतीवर विधानसभेत संताप व्यक्त करण्यात आला। कांदा प्रश्नी आमदारांच्या तीव्र भावना लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पणन मंत्री सुभाष देशमुख यांना याबाबत निवेदन करण्याचे निर्देश दिले आहेत। आडतमुक्त शेतकरी हे कष्टकरी शेतकऱ्याच्या हिताचे धोरण राज्य शासनाने राबवताना एका बाजूला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाबाबत व्यापारी वर्गाने अवलंब केलेल्या गोणी पद्धतीच्या धोरणामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडलाय। खर्च परवडत नसल्याने गोणीमध्ये कांदा विकण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी लिलाव बंद पाडले आहेत। खुल्या पद्धतीने कांद्याचे लिलाव करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी औरंगाबाद राज्य महामार्गावर कुंभकर्ण टाकळी येथे काँग्रेसच्या वतीने बुधवारी रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी शेकडो शेतकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। एक जुलै रोजी 2 कोटींपेक्षा अधिक वृक्षारोपण केल्यानंतर आता वन विभागाने 50 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। पुढील 3 वर्षात राज्यात ही महावृक्षारोपण मोहीम चालविली जाणार आहे। मुसळधार पावसात शेतीची कामे करताना पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी सर्रासपणे इरले आणि घोंगडीचा वापर करत असतात। मात्र आता काळ बदलला असून आजच्या या आधुनिक युगात प्लास्टिकच्या रेडीमेड वस्तू बाजारात आल्याने त्या वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे। सातारा जिल्ह्यातील माण, फलटण आणि कोरेगाव या 3 दुष्काळी तालुक्यातील जनतेस ऐन पावसाळ्यातही टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे। सध्या या 3 तालुक्यात 23 टँकरद्वारे 29 गावे 124 वाड्यांवस्त्यांवरील 47,980 लोकसंख्येस पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे। दुग्धपदार्थ उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनाच्या पद्धतीत थोडा बदल करून तयार होणारे उत्पादन हे गुणवत्तापूर्ण होण्याकरिता तांत्रिक बाबींवर भर दिल्यास ग्राहकांच्या अनेक कसोट्यांवरही खरे उतरून मार्केट वाढविण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। यवतमाळ येथील उमरखेड वन विभागात रोपवन लागवड योजनेअंतर्गत मजुरांनी केलेल्या कामाचे पैसे वन अधिकाऱ्यांनी हडपल्याची तक्रार मजुरांनी केली आहे। गरीब अज्ञांनी मजुरांकडून वृक्ष लागवडीचे खड्डे खोदल्यानंतर त्यांच्या हक्काच्या मोबदल्यातील मोठी रक्कम अधिकाऱ्यांकडून गळप झाल्याची चौकशी सुरू झाली आहे। अकोला येथे पाण्याच्या थेंबासाठी भटकंती सुरू असलेल्या पातूर तालुक्यातील आदिवासी गावात मुसळधार पडलेल्या पावसाने परिसरात दाणादाण उडवली आहे। यात घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर, मूग आणि उडीद हे प्रमुख कडधान्य आहेत। भारतातील तूर आणि मूग या पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी 24 ते 25% क्षेत्र महाराष्ट्रात आहे। परंतु एकूण उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा 22 ते 23% इतकाच असून उडीद पिकाखालील भारतातील एकूण क्षेत्राच्या 17% क्षेत्र महाराष्ट्रात आहे। काही लोकांच्या मते निसर्गाला उपजाऊ असा मातीचा वरचा थर बनवायला कित्येक शतके लागतात, पण हे तितकेसे खरे नाही। काही वनस्पती नवी माती बनविण्याचे कामही करत असतात, कारण वाढत्या वनस्पतीमुळे माती तयार होत असते, तर पिके मातीचा कस कमी करतात असा एक विचार प्रवाह आहे। गवत आणि वृक्षांमध्ये माती तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती आहे। बाळासाहेब मराळे यांनी निवड पद्धतीद्वारे विकसित केलेल्या रोहित 1
या शेवगा वाणाची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि प्रायोगिक विभागांतर्गत काम करणाऱ्या अहमदाबाद येथील राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठाननं दखल घेतली आहे। यांच्या मार्फत गुजरातमधील सर्व कृषी विद्यापीठात या वाणांवर अधिक अभ्यास आणि संशोधन केले जाणार आहे। अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना शेती अवजारांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात सध्याच्या बाजारभाव वाढीनुसार वाढ केली जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद दिली आहे। शेतकरी शेतीत लागणारी सर्व यांत्रिक अवजारे विकत घेऊ शकत नाही। अद्ययावत तंत्रज्ञान थेट त्याच्या बांधापर्यंत फारसे पोहोचत नाही। शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकरी एकत्रित आल्यानंतर त्यांचे फायदे सर्वांच्या लक्षात यायला लागलेत आणि त्याची परिणती शेतकऱ्यांच्या विकासात झाली आहे। शिवाय समूहामुळे उत्पादन खर्चही कमी झालाय। नियमनमुक्त बाजारपेठेचा अध्यादेश आणि व्यापाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका कलिंगड पपई उत्पादक विक्रेत्यांना बसलाय। राज्यातील काही भागात पावसानं उघडीप दिल्यानं फळपिकांची आवक वाढली आहे, दरात घसरण झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय। सध्या बुलढाणा तालुक्यात मका पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय। मका पीक हळदीसारखं पिवळं पडून त्याची वाढ खुंटली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकात नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे। कृषी विभागाच्या अहवालानुसार मका पिकाची लागवड 3960 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे। टोमॅटो मिरची पीक लागवड आणि कीड व्यवस्थापन या विषयावर धुळे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। चर्चासत्रामध्ये धुळे येथील कृषी विस्तार केंद्राचे कृषी विद्यायता विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्रीधर देसले हे मार्गदर्शन करणार आहेत। सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, कोबी, पावटा, शेवगा, वाल आणि घेवड्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे। येथील बाजार समितीत नव्या वाटाण्याची आवक सुरू झाली आहे। वाटाण्यास 500 ते 700 रुपये प्रति 10 किलो असा दर मिळाला आहे। कृषी क्षेत्रातील घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।